आपल्या सोबत आहे ठाण्याहून कपिल आपण पाहतोय ठाण्यात एकूणच आज पावसानं पुन्हा एकदा आपली कृपादृष्टी दाखवलेली आहे। थोडासा जास्त असा पाऊस बरसतोय। काय सांगाल ठाण्याच्या या रंगीन अंदाजाबद्दल, पावसाबद्दल? नक्कीच ऋषी, ज्या पावसाची ठाणेकर किंवा मुंबईकर वाट पाहत होता तो खऱ्या अर्थाने पाऊस सुरू झाला असं आपण बोलू शकतो। एकंदरीतच ठाण्यामध्ये गेली 24 तासापासून 50 मिमी पाऊस झालेला आहे, म्हणजे चांगलाच पाऊस झालेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे धरणाग्रस्त भाग आहेत, म्हणजे धरणाच्या जवळचे भाग आहेत, त्या भागातही जोरदार पाऊस सुरू झालेला आहे। आणि हीच एक चिंता सर्व ठाणेकरांना, मुंबईकरांना होती का ठाण्यात मुंबईमध्ये पावसाची गरज आहेच, परंतु या धरणांच्या इथे पाऊस पडणं गरजेचं आहे, कारण हीच धरणं मुंबई आणि ठाण्याला पाणी पुरवठा करतात। त्यामुळे एक सुखकारक असा एक आनंद निर्माण झालेला आहे ठाणेकरांमध्ये आणि मुंबईकरांमध्ये। एकंदरीत ठाण्यात गेल्या पुढच्या 24 तासामध्ये अजून जोरदार पाऊस पडेल अशी शक्यता वेधशाळेने वर्तवलेली आहे। त्यामुळे पुढच्या 24 तासात जोरदार पाऊस ठाण्यात बघायला मिळणार आहे। खास करून धरणाग्रस्त भागामध्ये जोरदार पाऊस होणार आहे। एकूणच ठाणेकरांसाठी आजचा हा पाऊस विकेंडला जोडून असल्यामुळे लयभारीचं वातावरण, पाऊसही लयभारी आणि एकूणच लयभारी असं वातावरण आहे पावसाच्या निमित्तानं, हे मात्र नक्की। आपले प्रतिनिधी सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत संपर्कात। सागर, काय सांगाल, मुंबईमध्ये या जोरदार पाऊस बरसतोय, घनाज बरसे अनावर अशीच परिस्थिती आहे। काय सांगाल चाकरमान्यांना होत असलेल्या त्रासाबद्दल आणि वाट पाहत असलेल्या आणि तेवढ्याच दमदारपणे बरसत असलेल्या त्या पावसाबद्दल? ऋषी, आज सकाळपासून प्रचंड असा पाऊस सुरू झालेला आहे। मुंबई आणि उपनगरमध्ये मुसळधार पाऊस आहे सगळ्याच भागामध्ये, विशेषतः म्हणजे यापूर्वी कसं काही भागामध्ये पडत होता, काही भागामध्ये नव्हता, पण आज जी काही माहिती उपलब्ध होती त्या माहितीनुसार सगळीकडे पाऊस सुरू झालेला आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज कामाचा दिवस आहे, वर्किंग डे असल्यामुळे सकाळपासून पाऊस सुरू झाल्यामुळे चाकरमान्यांचे मात्र हाल होत आहेत। मी आता वरळीच्या या ठिकाणी प्रचंड वारं असं इथं आहे। त्याचप्रमाणे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाऊस देखील सुरू आहे। त्याचप्रमाणे मी तुम्हाला एक दृश्यही दाखवतो की समुद्राच्या लाटा या ठिकाणी किती उसळत आहेत, कारण की ही जी काही माहिती आता उपलब्ध होती प्राथमिक त्यानुसार पहिले आता भरती देखील सुरू आहे असं सांगितलं गेलेलं आहे। त्याचप्रमाणे पाऊस जो कुलाबा वेधशाळेच्या माहितीनुसार जी माहिती मिळते त्यानुसार आज दिवसभर संततधार राहील असं सांगितलं गेलेलं आहे। एकूणच मुंबईमध्ये पाऊस सगळीकडे सुरू होतोय। त्याचप्रमाणे जो काही लालबाग असेल, परळ असेल, हे जे सकल भाग आहेत या ठिकाणी नेहमीप्रमाणेच पाणी साचलेलं आहे। वाहतुकीची कोंडी अनेक ठिकाणी होतीये, कारण की जे काही दक्षिण मध्य किंवा दक्षिण मुंबईकडे जाणारे जे रस्ते आहेत हे सकाळी 4 चाकी वाहनं किंवा यांनी जात असतात सगळे लोक। त्याच्यामुळे एकतर पाऊस त्यात पाणी साचलेलं आहे, त्याच्यामुळे कुठेतरी नक्कीच सागर, या निमित्तानं एक महत्त्वाचा प्रश्न, कारण तू ज्या जागेवर उभा आहे त्या निमित्तानं हा प्रश्न येतोय की या निमित्तानं हायटाईडचा काय इशारा देण्यात आलाय, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीएमसी कडनं याच्या यंत्रणा, सुरक्षा यंत्रणा कामाला लागली आहे का? काय सांगाल सविस्तर थोडक्यात? ऋषी, आत्ता हाय टाईडची वेळ नाही आहे, पण भरती आहे आणि ती तितकीशी जास्त नाही असं सांगितलं गेलेलं आहे प्राथमिक माहिती जी मिळते त्यानुसार। पण दुसरी गोष्ट मात्र आहे की जो सखल भाग असतो समुद्राच्या जवळचा त्या ठिकाणी किंवा खाडी जो असतो, खाडीचा भाग, त्या ठिकाणी भरती आणि पाऊस असे दोन्ही एकाच वेळी प्रक्रिया जर सुरू झाली तर त्यावेळेस पाणी मोठ्या प्रमाणात आत घुसतं आणि जे काही खाडी किंवा समुद्राच्या काठचे जे काही घरं असतील, झोपडपट्टी असतील, त्या पाण्यामध्ये जातात, तिथे घरात पाणी शिरतं। अशाच काही घटना देखील घडण्याची शक्यता आहे। अर्थात बीएमसीच्या वतीने या ठिकाणी देखील काही लोक थांबलेले आहेत आवर्जून, आणि पोलीस देखील आहेत की जे सांगतायत की पाण्यामध्ये किंवा आत उतरू नये, कारण की पाऊस पडतोय आणि त्याच वेळी जर अचानक आत तुम्ही गेलात तर काही अचानक अशी घटना, अपघात घडू शकतो। त्याच्यामुळे लोकांना ते आवर्जून आवाहन करतायत की कुणीही समुद्राच्या इथे आत जाऊ नये। एक प्रकारे बीएमसी एका बाजूला प्रयत्न करते, पण लोकांनी देखील तितकीच काळजी घेणं आवश्यक आहे। ऋषी, नक्कीच प्रत्येकानं स्वतःहून काळजी घेतली तर आपल्याला संस्थांवर, सार्वजनिक संस्थांवर खापर फोडता येणार नाही, हे मात्र नक्की। वाऱ्याचा वेग कळतोय, छत्रीची अवस्था पाहून। सागर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। आमचे प्रतिनिधी कपिल राऊत देखील आपल्यासोबत होते। कपिल, तुमचेही आभार। आम्ही वेळोवेळी या अपडेट्स घेतच राहणार आहोत। मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात पाऊस जोरदार बरसतोय। दरम्यान ट्रेन संदर्भातले अपडेट पाहूयात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।